नमस्कार शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयामध्ये. राजंगा फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड राजापूर यांचं हे कार्यालय आहे आणि इथे आपणा सोबत आज आहेत या शेतकरी उत्पादक कंपनीचे सन्माननीय अध्यक्ष श्री गोपाळजी गोंडाळ सर. त्याचप्रमाणे या कंपनीचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय हरेंद्रजी बाने. त्याचप्रमाणे आपण ज्यांची याच्या अगोदर पण मुलाखत घेतलेली आहे आणि या कंपनीची जी कार्यप्रणाली आहे ती थोडक्यात आपण समजून घेतली होती, तेच या कंपनीचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी गणेशजी जानसकर. त्याचप्रमाणे आपल्या सोबत आहेत या कंपनीचे सन्माननीय सभासद, त्याच्यामध्ये नागरेकर सर असतील, मांडवकर सर असतील, असे सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित आहे. आणि मी या ठिकाणी अशासाठी आलेलो आहे की कृषी विभाग असेल, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा असेल, यांचं जे काम आहे हे कृषीसाठी अविरत सुरू असतं. कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि कृषी विभागाच्या योजना यांचा विस्तार, प्रचार आणि प्रसार करणं हे काम मात्र अविरत सुरू असतं. आज या ठिकाणी शनिवार आहे, पण मी या ठिकाणी अशासाठी आलेलो आहे की हेच कृषी क्षेत्राचं जे काम आहे किंवा कृषी विकासाचं जे काम आहे शेतकऱ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचण्यासाठी या ठिकाणी एक ऍप आहे. या ऍपची माहिती या ठिकाणी मी तुमच्या समोर देण्यासाठी पुन्हा उपस्थित झालेलो आहे. आपण आता बघूया कशा पद्धतीने हे ऍप काम करतं किंवा कृषीमध्ये या ऍपचा नेमका काय संबंध आहे किंवा आपल्याला कृषीची उन्नती साधण्यासाठी हे ऍप कशा पद्धतीने महत्वाची भूमिका, मोलाची भूमिका करू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीमध्ये जर उत्कर्ष साधायचा असेल आणि उत्पादन जर वाढवायचं असेल आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची साथ तुम्हाला जर हवी असेल तर असंच एक शेतीचं ऍप आहे, त्याचं नाव आहे महाविस्तार ऍप. तर हे ऍप तुमच्या मोबाईलवर तुम्ही सहजरित्या डाउनलोड करून वापरू देखील शकता. आणि कशा पद्धतीने आपण हे वापरायचं आहे पण आता ते जाणून घेऊया. तर या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष आहेत, यांच्याच मोबाईलवर आपण आज रोजी हे डाउनलोड करणार आहोत आणि त्यांना ही दाखवणार आहे कशा पद्धतीने हे ऍप डाउनलोड केल्यानंतर चांगल्या पद्धतीने तुम्ही मोबाईल मध्येच वापरून मार्गदर्शन घेऊ शकता ह्या ऍपचं. कारण हे ऍपचं नावच आहे महाविस्तार ऍप, AI ऍप. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती तुमच्या मोबाईलवरच मिळेल आणि तुम्हाला जे जे काही कीड रोग तुमच्या पिकांवर असतील किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीची फवारणी करायची आहे हे सगळं ज्ञान तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरच मिळणार आहे. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये अतुलनीय अशी जी बदल झालेला आहे तो हाच आहे आणि तो आपल्याला आता आत्मसात करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, चला तर आपण बघूया. सर तुमचा मोबाईल घ्या तुमचा. आता याच्यामध्ये आपल्याला प्ले स्टोअर मध्ये जायचंय. सर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी हा अध्यक्ष महोदयांचा या ठिकाणी मोबाईल माझ्या हातात मी घेतलेला आहे. आपण याच्यावरच आता बघूया कशा पद्धतीने हे इथे ऍप आहे ते आपण डाउनलोड करू शकतो. इथं आपल्याला सर्वप्रथम मोबाईल मध्ये प्ले स्टोअर असतं. शेतकरी मित्रांनो, तर प्ले स्टोअर, तुम्ही प्ले स्टोअर वर गेलात, इथं जर शोधायला त्रास होत असेल तर आपण डायरेक्टली इथं सर्च करू शकतो. प्ले स्टोअर आलेलं आहे, हे बघा. प्ले स्टोअर वर गेल्यानंतर आपल्याला तिथं सर्च मध्ये जाऊन महाविस्तार ऍप टाकायचा आहे. महाविस्तार AI ऍप आहे हे. आपल्याला महाविस्तार AI ऍप टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर महाविस्तार AI अशा पद्धतीचं हे ऍप आहे, हे इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा, इथे इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर जवळपास 6.55 MB आहे, जवळपास 7 MB हे ऍप आहे. हे बघा, आता हे आपल्या समोर आलेलं आहे. हे बघा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हे आता इन्स्टॉल होतंय. हे इन्स्टॉल झाल्यानंतर हे बघा इन्स्टॉलेशन कम्प्लिटेड आहे. इथे खाली ओपन म्हणून येते बघा, इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करणं गरजेचं आहे. तर नोंदणी तुम्ही इथं शेतकरी ID, जो आपण फार्मर ID आपल्या युट्यूबच्या मध्ये आपण हा पण व्हिडिओ केलाय कशा पद्धतीने आपण घर बसल्या किंवा शेतामध्ये स्वतःचा मोबाईल वापरून आपण फार्मर ID काढू शकतो किंवा फार्मर जे ओळखपत्र आता खूप महत्वाचं आहे. प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला फार्मर ID लागणार आहे. त्याच्यामुळे हे आपल्याला आता करणं एकदम सोपं झालंय आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आत्मा राजापूर. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्याशिवाय आपल्याला संपूर्ण ज्ञान ह्या ऍप विषयी असेल किंवा सर्व कृषी विषयक असेल हे मिळणार नाहीये. तर इथे आपण बघूया. आता इथे दिसतंय शेतकरी ID आहे आणि मोबाईल क्रमांक आहे. आता शेतकरी ID सगळ्यांनाच पूर्णपणे माहित नसतो, त्यामुळे आपण मोबाईल क्रमांक वरून करूया. तुम्ही शेतकरी ID वापरून देखील करू शकता. आता नोंदणीकृत मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. सर तुमचा मोबाईल नंबर
जो मगाशी तुम्ही मला सांगितला होता, तर तो आपण इथे आता टाकूया. हा बघा, हा मोबाईल नंबर इथे मी प्रविष्ट केलाय. आता इथे पासवर्ड आहे आणि ओटीपी आहे. तर आपण ओटीपी, कारण प्रथम आपण लॉग इन करतोय, पहिल्यांदाच करतोय, त्याच्यामुळे ओटीपी वर गेलो. ओटीपी वर गेल्यानंतर इथे ओटीपी पाठवा म्हणून आपण पाठवलं की इथे बघा हा एक कॅप्चा येतोय, जो नंबरचा कॅप्चा आहे. तर हा आपण जर टाकला तर याच्यामध्ये प्रस्तुत करा. प्रस्तुत केल्यानंतर आपल्याला एक प्रतीक्षा करायला सांगते, त्याच्यामुळे आपण थोडंसं थांबायचंय, पाहायचंय. हे बघा, आता मोबाईलवर प्राप्त ओटीपी जो आहे तो टाकायला सांगतोय. आपल्या मोबाईलला एक ओटीपी येईल, तो आपण ओटीपी बघूया कुठला येतोय. हा बघा, ओटीपी आलेला आहे 556390 असा आहे. 556390 मी या ठिकाणी टाकला आणि सत्यापित करा असं टाकलेलं आहे. हे बघा, आपण ऍप मध्ये आलेलो आहे आणि हे आपल्याला तुमच्या मर्जीप्रमाणे व्हाईल युजिंग द ऍप, म्हणजे हे जे ऍप आहे ते वापरत असतानाच फक्त हे जर तुम्हाला याला अलो करायचं असेल किंवा याला परवानगी द्यायची असेल तर ती तसं देऊ शकता, किंवा फक्त या वेळेपुरतीच द्यायची असेल तर तिथे मधला ऑप्शन आहे, किंवा द्यायची नसेल, अलोच करायचं नसेल तर मात्र हे ऍप तुम्ही वापरू शकत नाही. त्यामुळे वरचे दोन ऑप्शन तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे टाकू शकता. मी इथे व्हाईल युजिंग द ऍप टाकतोय, कारण मला प्रत्येक वेळी हे टाकणं गरजेचं राहणार नाही. नंतर त्याच्यानंतर हे महाविस्तारला रेकॉर्ड करायचं ऑडिओ असेल तर तेही तुम्हाला व्हाईल युजिंग द ऍप आणि अलो करायचं आहे. अलो केल्यानंतर तुम्हाला हे बघा, हे ऍप अशा पद्धतीने दिसतंय. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तुम्ही बघू शकता, बऱ्यापैकी याच्यामध्ये पीक सल्ला याच्यामधून तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे याच्यामधून तुम्ही तुमच्या पिकाच्या संदर्भात माहिती पण घेऊ शकता. तुम्हाला तुमचा कीड रोग काय असेल, कुठलं किडीने आता सध्या तुमच्या पिकावर हल्ला केलेला आहे, आताच्या हवामानानुसार तुम्हाला कशाची गरज आहे, कुठल्या फवारणीची गरज आहे, हे सर्व आता AI ऍप आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर इथे SOP मध्ये गेलात तर तुम्हाला इथं प्रत्येक पिका वाईज, तृणधान्य पीक असतील, तेलबिया असतील, नगदी पिकं असतील, भाजीपाला पिकं असतील, अशा प्रत्येक पिकाची इत्थंभूत माहिती तुम्हाला इथे मिळू शकते. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता, पूर्व मशागत कशी करायची हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जाईल. त्याची पूर्ण माहिती या तुम्हाला ऍप मधून, म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणायला आपल्याला हरकत नाही. पूर्ण शास्त्राची जी खाण आहे ती ह्या ऍप मध्ये आहे. तुम्ही हे ऍप वापरून सगळी माहिती तुमच्या पिकाच्या संदर्भात, हवामानाविषयी, कधी पाऊस पडणार आहे त्याचाही अंदाज याच्यामधून तुम्हाला येऊ शकतो. असे बरेचसे आहे बघा. कीड आणि रोग मध्ये गेलात तर कीड रोग विषयी माहिती आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये प्रत्येक पिकावाईज आपल्याला माहिती याच्यामधून कळते. हे चांगलं ऍप आहे. आपल्या तुमच्या सर्व सभासदांना हे ऍप वापरण्यासाठी तुम्ही सन्माननीय महोदय, तुम्ही सर्वांनी जर सांगितलं तर चांगल्या पद्धतीने हा शेतकऱ्यांचा फायदा याच्यामधून होऊ शकतो आणि त्यांचं उत्पादन वाढायला नक्कीच मदत होऊ शकते. तर सर तुम्ही सांगा आता हे ऍप तुम्हाला कसं वाटलं? एकंदर शेतकऱ्यांसाठी तर बहुमूल्य उपयुक्त असं हे ऍप आहे. आपण घर बसल्या आपल्याला हवामान शेतीविषयी समजू शकतो. तर शेतीला कीड झाली तर आपण आपल्या शेतात जाऊन तिथूनच आपण आपल्या कृषी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून त्याच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करू शकतो. असे विविध बघितले ते ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती मिळू शकते. तर हा एक उपयुक्त असा ऍप आहे. बरं अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, याच्यापूर्वी तुम्हाला या विषयी माहिती होती का? नाही, अजून तुम्ही सांगितलं एक चांगली माहिती दिली. चांगल्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं ऍप चांगला आहे? एकदम सुंदर, व्यवस्थित आहे. दाखवलं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. तुम्हाला वापरणं सोपं आहे? सोपं आहे. आता तुम्ही हे आम्हालाच काय कोणत्याही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी वापरता येईल ऍप आहे. आता तुम्ही हे सर्व तुमच्या सभासदांना ऍप हा इन्स्टॉल करायला सांगणार. तर सन्माननीय उपाध्यक्ष महोदय काय सांगाल तुम्ही आता हे ऍप तुम्हाला? तरी हा ऍप खूप छान आहे आणि या ऍपचा आमच्या सर्व सभासदांना जास्तीत जास्त फायदा होईल. तर मी माझ्या सर्व सभासदांना की हा ऍप डाउनलोड करायला नक्कीच विनंती करेन. आपण आता बघतोय जे ऍप तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनो जे तुम्ही बघत असाल, तुम्ही तुमच्या मोबाईल वर हे डाउनलोड नक्की करा. शेतकरीच असणं गरजेचं नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही घर बसल्या हे जर डाउनलोड केलं तर एखाद्या शेतकऱ्याला उद्या तुम्ही सल्ला देऊ शकता. अशा पद्धतीचं हे सर्व नागरिकांसाठी ऍप आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलवर आवश्यक पद्धतीने अगदी असणं गरजेचं आहे असं हे ऍप आहे, महाविस्तार AI ऍप. सगळ्यांना आधी ह्या ऍप बद्दल जे सरांनी माहिती दिली त्या ऍपचं खरोखरच चांगलं मार्गदर्शन आणि आम्हाला आमच्या अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना आणि आमचे जे सभासद आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि हे ऍप खरोखरच एक शेतकऱ्यांसाठी एक वरदान म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि खरोखरच एक चांगला एक ऍप आहे आणि त्याचा सगळ्या शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीसाठी त्याचा फायदा करून घ्यावा. तर बघितलं शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं ऍप आहे. शासन आणि प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे की चांगलं जे ज्ञान आहे शेतीविषयक
हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल म्हणजेच आपला देश हा कृषी संपन्न देश होईल आणि जास्तीत जास्त उत्पादन घेऊन सर्वांची या शेतीविषयी संकल्पना आहे त्या दूर होतील आणि चांगल्या होतील त्याच्याकडून उत्पादन वाढ होईल. आता आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या राजेंद्र फार्मा कंपनी लिमिटेड त्याचे सभासद सन्माननीय सभासद या ठिकाणी आहेत, मांडवकर जी आहेत. तर मांडवकर जी यांना आपण विचारूया कशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती आज मिळाली की याच्याबद्दल माहिती किंवा तुम्हाला कशा पद्धतीने याचा फायदा होईल. नमस्कार, मी संतोष मांडवकर राजापूर तालुक्यामध्ये एक छोटा शेतकरी म्हणून कार्यरत आहे आणि रांजणगा फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ह्याचा सभासद आहे. यापुढे आम्ही ह्या ऍपची माहिती घेऊन पूर्ण जे शेतीवरती होणारे कीटक आजार त्यांचं मार्गदर्शन घेऊन यापुढे आम्ही हा ऍप वापरू आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा या ऍपची माहिती देऊन वापरायला सांगू. तर या ठिकाणी आता जाणून घेऊया सन्माननीय नागरिक सर पण या ठिकाणी आहेत, ते या शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद आहेत. ते काय म्हणतात ते आपण बघूया. तर काय सांगाल, कसं आहे, तुम्हाला काय वाटलं या ऍपबद्दल? हा ऍप खूप सुंदर आहे. सगळ्या शेतकऱ्यांबरोबर आम्ही पोहोचायचा प्रयत्न करू सभासद म्हणून. धन्यवाद. बरं, तुम्ही कृषी विभागाबद्दल किंवा आत्मा जो आहे, आता हे युट्यूब चॅनल आहे आपलं आत्मा राजापूर, हे आम्ही जास्तीत जास्त घरोघरी शेतकऱ्यांकडे पोहोचण्याचा मानस घेऊन शेतकरी जगेल तर देश वाचेल हे आमची टॅगलाईन आहे. कारण खरंच आहे, शेतकरी जर जगेल तरच देश वाचणार आहे आणि देशामध्ये जर जास्त प्रमाणात काय होत असेल तर ती शेती आहे आणि शेतीचं उत्पादनच उद्या जाऊन देशाला वाचवणार आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ऍप चांगला आहे आणि आज सुट्टी असून सुद्धा साहेब आम्हाला कृषीविषयी माहिती देत आहेत, त्याबद्दल आम्ही आभारी आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता वेळ झाली आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी आपण थोडासा आवडता घेतोय आणि हे जाणून घेऊया आता की या ठिकाणी या शेतकरी उत्पादक कंपनीचे, जसं आपण मागच्या वेळी पण सांगितलं, ही शेतकरी उत्पादक कंपनी जी आहे ही नाबार्ड अंतर्गत 10,000 FPO स्थापन करण्याच्या उद्दिष्टामधूनच एक शेतकरी उत्पादक कंपनी या ठिकाणी स्थापन झाली आहे. राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्याचं एक तालुक्याचं ठिकाण आहे आणि या तालुक्याच्या ठिकाणाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय आहे आणि इथं आपण आता जाणून घेऊया कशा पद्धतीने सन्माननीय अध्यक्ष महोदय या सर्वच विषयी काय म्हणतील ते आपण जाणून घेऊया. आज आम्ही कंपनीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, CEO आणि काही शेतकरी इथे जमलो आणि सध्या भात शेती तयार झालेली आहे आणि यावर्षी सुरुवातीपासून जो पाऊस आहे तो आता भात शेतीचं तयार झालेलं असताना पाऊस होतोय की त्या भाताची शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास निघतोय की काय, हातातून जातो की काय, अशी वस्तुस्थिती झालेली आहे. त्याबद्दल आम्ही काय उपाययोजना करता येईल या संदर्भात आम्ही चर्चा करत होतो. तेवढ्यात आमचे कृषी विभागाचे आत्म्यांतर्गत जे राजापूर तालुका काम करतात असे आमचे मित्र व आमचे मार्गदर्शक आंबळे साहेब इथे आले आणि आम्हाला ह्या ऍप बद्दल माहिती दिली की तुम्ही अशी चर्चा करायच्या शेतावर जाऊन किंवा आपापल्या घरून सुद्धा आपण ही माहिती मिळू शकता. ह्या ऍपबद्दल चांगली माहिती दिली आणि हा ऍप बरोबर एवढा सुंदर आहे की शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आमचा हा तालुका खेडेगावात विखुरलेला आहे. तर कोणताही कृषी अधिकारी किंवा आत्मांतर्गत जे कृषी विषयी माहिती आपल्याला पाहिजे असेल ती घेणे कृषी विभागात जाऊन किंवा कृषी विभागाच्या लोकांना आपल्यापर्यंत पोहोचणे अशक्य आहे. अशा वेळी हा ऍप आम्ही जर वापरला आणि वापरून जर त्यांच्याशी सहमत करून आपण आपली शेती वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो. हे अतिशय सुंदर आहे. शासनाने हा उपाययोजना केलेली आहे किंवा शासनाने प्रत्येक ठिकाणी या संदर्भात माहिती देण्याचे ठरवलं आहे. हे शासनाचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि अहोरात्र काम करत असलेले आमचे आंबरे साहेब मला ते याच्यापूर्वी सुद्धा मला एक गणपतीच्या आसपास माझी सुद्धा एक त्यांनी असेच युट्यूबवरती मुलाखत घेतली होती आणि ही दुसरी आहे. असं सातत्याने हे अनेक लोकांच्या युट्यूबची माहिती देऊन अनेक शेतकऱ्यांशी स्वतः कॉन्टॅक्ट मध्ये राहत आहेत आणि आम्हाला असं त्यांचा अभिमान वाटतो की आमच्या कंपनीशी ते संलग्न असून आमच्या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती कशी पुरवता येईल असंही ते प्रयत्न करतात. त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. जय जय.